जय शिवराय मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की जॉब कार्डचं रजिस्ट्रेशन कसं करायचं. आता याच जॉब कार्डला आपला अकाउंट नंबर कसं जोडायचं हे आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल हे अकाउंट कुणाकडे जोडायचं, तर यासाठी महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने रोजगार सेवक म्हणून एक गाव पातळीवरती व्यक्ती निवड केलेली असते आणि याच व्यक्तीद्वारे आपलं जॉब कार्ड रजिस्ट्रेशन आणि बँक अकाउंट आपल्या जॉब कार्डला जोडले जातात. चला तर आपण आपल्या आय मध्ये लॉग इन होऊया. सर्वप्रथम बीबी रामजी योजनेवरती आल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इनवर क्लिक करायचे. लॉग इनला तुम्हाला सर्वप्रथम 2026-27 टाकायचे. त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि एवढं झाल्यानंतर तुम्हाला तुमचा ID आणि पासवर्ड इथे टाकायचा आहे. तुम्ही एवढी सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली एक कॅप्चा म्हणून दिलेला असेल, तो कॅप्चा देखील तुम्हाला इथे भरावा लागतो. हा कॅप्चा भरल्यानंतरच तुम्ही लॉग इन बटनावरती क्लिक करू शकता. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही सर्कल्स पुढे येईल. त्या सर्कल्समध्ये तुम्हाला काही टेबल दिसेल. त्यामध्ये पहिला टेबल म्हणजे रजिस्ट्रेशन अँड जॉब कार्ड. जॉब कार्ड आपण हा पहिल्या भागामध्ये बघितलाय. आज आपण बघणार आहोत आपला अकाउंट नंबर आपल्या जॉब कार्डला कसं जोडणार आहोत. तर सुरुवातीला तुम्हाला 3 बँकेचं ऑप्शन येते: कमर्शियल बँक, कोऑपरेटिव्ह बँक आणि पोस्ट ऑफिस. आता आपण यामध्ये कमर्शियल बँक घेणार आहोत कारण आपली बँक कमर्शियल आहे. कमर्शियल बँकमध्ये तुम्हाला SBI, बडोदरा, बँक ऑफ बडोदरा अशा बँकेची माहिती येते. आता तुम्ही तुमची बँक सिलेक्ट करा. बँक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली सर्चमध्ये तुमच्या बँकेचा IFSC कोड किंवा ब्रांच कोड टाकायचा आहे. हा ब्रांच कोड टाकल्यानंतरच तुमची बँक किंवा तुमचा जी लोकल ब्रांच आहे ती इथे आधार कार्ड जॉब कार्ड सोबत लिंक होईल. चला तर आपण बँक सिलेक्ट करून घेऊया. आपण SBI घेतली. आता आपण SBIचा जो ब्रांच कोड आहे किंवा IFSC कोड आहे तो सर्च बार मध्ये टाकणार आहोत. आता SBIचा सर्च IFSC कोड आपण इथे टाकत आहोत. SBIN 002009. आता हा IFSC कोड लोकल म्हणजेच लोकल बँकेचा ब्रांच आहे. त्यानंतर आपण इथे सिलेक्ट करणार आहोत की आपला ब्रांच कोड कुठला आहे. तर ब्रांच कोड आपला आपण सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला कुठल्या फॅमिलीचा किंवा कुठल्या जॉब कार्ड सोबत आपला अकाउंट नंबर जोडायचा आहे ते आपण यामध्ये बघणार आहोत. आता अकाउंट नंबरसाठी तुम्हाला अकाउंट होल्डर जो आहे असतो त्याचा जॉब कार्ड बघावा लागेल. तो सर्च बाय फॅमिली ID मध्ये टाकावा लागेल आणि टाकल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला खाली ऑप्शन येईल की अकाउंट नंबर किंवा रिकवर अकाउंट नंबर आणि त्यामध्ये तुम्ही अकाउंट नंबर भराल. अकाउंट नंबर भरल्यानंतर तुम्हाला पुढे अपडेटचं एक ऑप्शन येतं. ते अपडेटवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. एवढं केल्यानंतरच तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचं बँक अकाउंट हे तुमच्या जॉब कार्ड सोबत अपडेट झालेलं आहे.